तर जय महाराष्ट्र भावांनो, पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये एक भयानक कृती घडली आणि घटना घडली मालेगाव येथे डोंगरळी गाव आहे ना, इथे ही घटना घडली। जर आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 वर्षाची मुलगी सुरक्षित नसेल तर सरकार काय करते बघा। निर्गुणपणे त्या ताईवर बलात्कार केला, त्यानंतर त्या ताईचं तोंड ठेचून त्या ताईची निर्गुणपणे हत्या केली। आपण फक्त हातात कॅन्डल धरायचा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आपण जन्म घेतलाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात आपण जन्म घेतलेला आहे। आपण हे कधी विसरायचं नाही। दिवसा ढवळ्या आपल्या मुलींवर अत्याचार हे वाढतच जाणार आहे, हे कमी करायला कोणी पुढाकार घेणार नाही। सांगायचं फक्त एवढंच आहे माझ्या आईंनो आणि माझ्या बहिणींनो, जर तुमच्या घरात एखादी लहान चिमुकली असेल ना तर तिच्यावर लक्ष ठेवत जा, कारण की हे जग खूप भयानक आणि राक्षसीय कृतीचं घडते। आणि मी सरकारला एक विनंती करतो की जशी त्यांनी त्या ताईची निर्गुणपणे हत्या केली ना, तशी त्याची हत्या झाली पाहिजे आणि त्याला तीच शिक्षा दिली पाहिजे। हात जोडून एक विनंती करतो। बलात्कार करून ते नामर्द लोक पळून गेले, शिक्षा मात्र त्या चिमुकलीला झाली। तर नराधमाला फक्त जेल झाली, पण ती ताई देवा घरी गेली। हात जोडून एक विनंती करतो, या व्हिडिओला लाईक नाही केलं तरी चालेल, पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा।